लोगावरून आले होते दादा, खास त्यांना स्नॅक सेंटर चालू करायचं यासाठी ते आले होते. नेमकं ते आपले पाहुण्यातच निघाले. मग डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली की काय काय करता येईल आपल्याला, तिथे काय काय मेन्यू ठेवता येईल, किचन प्लॅनिंग आपल्याला कशा प्रकारे करता येईल, किचनमध्ये काय काय इक्विपमेंट लागणार आहे, एकंदरीत जर बघायला गेलं त्याची कॉस्ट किती जाईल साधारणतः, रॉ मटेरियल आपल्याला सुरुवातीला कितीचं परचेस करावं लागणार आहे, त्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग, फ्लेक्स मार्केटिंग कशा प्रकारे आपल्याला करता येईल, त्यानंतर साधारणतः जे सॅलरी वगैरे आहे स्टाफची ती किती जाईल, रेंटल आपण कितीपर्यंत अफोर्ड करू शकतो, या सगळ्याचं आपण सगळं कॉस्ट वर्कआउट वगैरे केलं. डेली सेल्स किती झाला पाहिजे हेही आपण त्यांना वर्कआउट करून दिलं आणि डेली सेल्स काही आपल्याकडनंही त्यांना प्रोव्हाइड केला जो आपण सगळ्यांनाच करतो व्हिजिटमध्ये. मग याच्यावरती त्यांना डिटेलमध्ये लक्षात आलं की आपल्याकडनं जो सेल्स जातोय तो, त्यांचा जो रेग्युलर होणार आहे तो, असं सर्व करून किती आपण प्रॉफिट कमवू शकतो तिथून साधारणतः, आणि मग कशा प्रकारे आपल्याला स्टाफ रूम वगैरे लागणार आहे यावरती पण चर्चा झाली. आउटलेटवरती आपण किती थांबायला पाहिजे, लोकांवरती किती विश्वास ठेवला पाहिजे नाही ठेवला पाहिजे. मग त्या पद्धतीमध्ये आम्ही असं सजेस्ट केलं की काउंटरवर तुम्हीच बसा जोपर्यंत चांगला माणूस मिळत नाही. आणि मग बाकी छोटे मोठे त्यांचे खूप सारे प्रश्न होते, त्याच्यावरती त्यांना डिटेलमध्ये आपण गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.